नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण मूग आणि उडीद डाळीचे पापड बनवणार आहोत. नवीन शिकणारेसुद्धा पहिल्याच प्रयत्नात शिकतील एवढी सोपी पद्धत आहे. इथे मी काही पापड तुम्हाला तळूनसुद्धा दाखवलेले आहे. पाहू शकता, छान असे तळलेले आहेत, पांढरे शुभ्रसुद्धा झालेले आहेत. मूग आणि उडीद डाळीचे पापड आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला इथे मुगाची डाळ घ्यायची आहे. तर ही मुगाची डाळ मी 2 किलो घेतलेली आहे. मुगाची डाळ घेताना आपल्याला मुगाची डाळ नवीनच घ्यायची आहे, जुनी डाळ अजिबात घेऊ नका. तर ही डाळ मी घरीच बनवलेली आहे, घरगुती डाळ आहे आणि छान आहे. स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा सालीसुद्धा दिसत असतील तरीसुद्धा आपले पापड छान होणार आहेत. तर या डाळीमध्ये आपल्याला उडदाची डाळसुद्धा टाकायची आहे. तर उडदाची डाळसुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. उडदाची डाळ मी ही दुकानची घेतलेली आहे. मार्केटमधून मी 1 किलो ही उडदाची डाळ आणलेली आहे आणि स्वच्छ कपड्याने ही डाळ मी पुसून घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे. तर या डाळी आपण एकत्र करू. तर 2 किलो मुगाची डाळ आणि 1 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. आता या डाळी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे. इथे तुम्ही 2 किलो मुगाच्या डाळीसाठी 2 किलो उडदाची डाळ हे सुद्धा प्रमाण घेऊ शकता. हे सुद्धा पापड खूप चांगले होतात. तर इथे मी 2 किलो मुगाची आणि 1 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला 1 दिवस उन्हामध्ये वाळवून गिरणीमधून बारीक अशी आपल्याला दळून आणायची आहे. तर डाळ मी गिरणीमधून दळून आणलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता, छान असं आपलं बारीक पीठ तयार झालेलं आहे, एकदम बारीक आहे, पाहू शकता. तर हे पीठ सोजीच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे किंवा वस्त्रगाळसुद्धा करून घेऊ शकता. एखादी ओढणी पातेल्याला बांधून गाळून घेऊ शकता. तर इथे मी मसाला घेतलेला आहे, रामबंधू मसाला घेतलेला आहे. 3 किलोसाठी मी 3 पुड्या इथे मसाल्याच्या घेतलेल्या आहेत आणि पाणी उकळून त्यामध्ये हा मसाला मी कालवून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर हे पाणी आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे. पाणी घेताना मी 1.5 लिटर एवढं पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यामध्ये मसाला टाकून मिक्स करून थंड झाल्यानंतरच मी पिठामध्ये टाकलेलं आहे. तर पिठामध्ये टाकल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्याचं पाणी संपलं तरी तुम्ही यामध्ये साधं पाणीसुद्धा टाकू शकता. जसं लागेल तसं तुम्ही इथे साधं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर मसाला टाकल्यानंतर हे पीठ आपल्याला अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं यामध्ये तुम्ही साधं थंड पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, 3 किलोचे मी 3 अशा प्रकारे उंडे तयार करून घेतलेले आहेत. छान असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. पापडासाठी आपल्याला घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी एक पिशवी घेतलेली आहे किंवा डब्बासुद्धा घेऊ शकता. तर आता या पिशवीमध्ये आपल्याला हे उंडे ठेवून घ्यायचे आहेत. उंडे ठेवून झाले की पिशवी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. तर इथे मी पिशवी बंद करून घेतलेली आहे. सकाळचे 7 वाजता मी हे पीठ मळून ठेवलेलं आहे. तर तुमचा नाश्ता स्वयंपाक होईपर्यंत हे पीठ 2 ते 3 तास आपल्याला छान असं भिजवून द्यायचं आहे. 2-3 तासानंतर हे पापड आपण बनवणार आहोत. छान असं 2-3 तासानंतर पीठ हे भिजलं जातं. तर इथे 3 तासानंतर मी तुम्हाला पीठ दाखवते. इथे पाहू शकता, छान अशा आपल्या पिठाला कलरसुद्धा आलेला आहे, पिवळा असा कलर दिसत आहे, पाहू शकता. आणि छान असं आपलं हे पीठ भिजलेलं सुद्धा आहे. तर एक गोळा मी काढून घेतलेला आहे आणि 2 गोळे मी पिशवीतच ठेवलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. आणि जो आपण पिठाचा गोळा काढलेला आहे तो थोडा थोडा करून आपल्याला अशा प्रकारे पाट्यावर कुटून घ्यायचा आहे. पाट्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि मऊ होईपर्यंत आपल्याला हे पीठ कुटून घ्यायचं आहे. लुसलुशीत असं आपलं पीठ झालं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला कुटून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, छान असा आपला गोळा हा तयार झालेला आहे, कुटून झालेला आहे आणि मऊ लुसलुशीत आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तर हाताने आपल्याला अशा प्रकारे वळकटी तयार करून घ्यायची आहे आणि थोडंसं तुम्हाला जेवढा पापड पाहिजे त्या आकाराची आपल्याला लाटी बनवायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता, मी 1 लाटी बनवून घेतलेली आहे. दुसरीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवते.
तुम्हाला जर एकसारख्या लाट्या बनवायच्या असतील तर तुम्ही दोऱ्याच्या किंवा चाकूच्या मदतीने ह्या लाट्या बनवून घेऊ शकता. तर इथे एक डबा एवढ्या लाट्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि एकसारख्या आपल्या लाट्या झालेल्या आहेत. उरलेले पीठसुद्धा मी पिशवीमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि डब्याला झाकण लावून एक लाटी मी पापड लाटण्यासाठी घेतलेली आहे. तर इथे पोळपाटाला थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे. तेल लावून आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे. तेल लावल्यामुळे पोळपाटाने बेलण्याला आपली लाटी चिटकत नाही. तर इथे आपल्याला अर्धवट पापड लाटून घ्यायचा आहे आणि अर्धवट पापड लाटून झाला की आपण जी पीठ ठेवलेली आहे त्या पिठीमध्ये आपल्याला पापड बुडवून लाटून घ्यायचा आहे. माझ्याकडे पापडाची पिठी पहिलीच थोडीशी होती, त्यामुळे इथे मी पिठी ठेवतानाचा व्हिडिओ दाखवलेला नाही. तर पापडाचं पीठ आपल्याला मळताना थोडीशी पिठी बाजूला ठेवायची आहे, कारण पापड लाटताना आपल्याला पीठ हे लागतंच. तर इथे छान असा आपला पातळ पापड लाटून झालेला आहे, पाहू शकता. त्यामधून हातसुद्धा दिसत आहे, पाहू शकता. एवढा पातळ मी पापड लाटून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही लहान मोठे पापड बनवून अशा प्रकारे वाळू घालायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही जर थोडेसे एकावर एक पापड वाळू घातले तर पापड आपले वाकडेसुद्धा होत नाहीत, सरळ असे आपले पापड होतात. तर इथे अशाच प्रकारे सगळे पापड आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. पापड लाटताना आपल्याला रेषाचं बेलणं घ्यायचं आहे. रेषाच्या बेलण्याने जर तुम्ही पापड लाटले तर पापड पटकन मोठा होतो. इथे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत. थोडेसे पापड वाकडे व्हायला लागले की अशा प्रकारे आपल्याला एकावर एक ठेवायचे आहेत, जमा करून ठेवायचे आहेत आणि हे पापड आपल्याला दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुद्धा वाळवायचे आहेत. जे पापड सुरुवातीला बनवले ते अशा प्रकारे आपल्याला जमा करून ठेवायचे आहेत. जर तुम्ही पापड जमा नाही केले तर पापड वाकडेसुद्धा होतात, त्यामुळे एकावर एक ठेवून जमा करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला उन्हामध्ये हे पापड वाळवून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता उन्हामध्ये मी पापड टाकलेले आहेत. 3 किलोच्या प्रमाणामध्ये आपले एवढे पापड तयार झालेले आहेत. छान असे पापड झालेले आहेत. पापडांना कलरसुद्धा छान आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पापड नक्की बनवून पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा पापडाचा व्हिडिओ कसा वाटला आणि पापड नक्की बनवून पहा. जर तुम्हाला जास्त मसाल्याचे पापड आवडत नसतील, कमी मसाल्याचे बनवायचे असतील तर इथे तुम्ही 2 पुड्यामध्ये सुद्धा हे पापड बनवून घेऊ शकता. तर 2 मसाल्याच्या पुड्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर 50 ग्रॅम पापड खार जर तुम्ही यामध्ये टाकला तर ते सुद्धा पापड छान असे होतात. तर अशा प्रकारे तुम्ही पापड नक्की बनवून पहा. तर इथे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत. छान असे पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.